नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज एक रेसिपी शेअर करणार आहे नाश्त्याची. तर इथे मी कढईमध्ये 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची खूप बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि ही जिरं आणि थोडीशी तीळ त्याच्यात ॲड केलेली होती. आणि त्याच्यामध्ये पूर्ण ते टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे भरपूर. आणि त्याच्यात मी एक हाफ चम्मच मी हिंग टाकलेला आहे. आणि ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने मी इथे रवा घेतलेला आहे. 2 वाट्या रवा आणि 4 वाट्या पाणी, हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर बघू शकता इथे मी ते रवा टाकून घेतला. उकळत्या पाण्यामध्ये छान उकळी आलेली होती. पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मस्त आपल्याला हे असा गोळा तयार होतो त्याचा. तो गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. ते गोळा काढल्यानंतर त्याला थंड होऊन द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सोडा टाकला, गोड सोडा आहे हा. तर सोडा टाकला, त्याला छान असं मळून घेतलेला आहे. मस्त मळून झाल्यानंतर तो असा गोळा तयार होतो. थोडंसं हाताला चिपचिप होतं, त्याच्यामुळे त्याला खाली थोडंसं तेल टाकलं आणि मस्त असा गोळा केलेला आहे. नंतर कढईमध्ये पुन्हा तेल टाकलं तळण्यासाठी. मस्त गोळा. आणि आपल्याला हा छोटा असा पेढा तयार करायचा आहे आणि त्याला असा मेंदूवडेचा आकार द्यायचा आहे. जर आपल्याला दुसरा आकार हवा असेल तर तोही करू शकतो. तर आपण इथे टिकी टाईप पण करू शकतो, पण मी असं थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि छान असे क्रिस्पी होतात हे वडे. तर एकदा हा रव्याचे हे वडे आहेत, हे एकदा ट्राय करून बघा. नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. मस्त चटणीसोबत तुम्ही असेही खाऊ शकतात, कारण त्याच्यात सगळे मसाले आहेत. तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे मऊसूत हे वडे होतात. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, नाश्त्याचा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात